श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की वाढदिवस कसा साजरा करावा. थोर मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे आपल्या कुटुंबातील लहान मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर 1 किंवा 2 मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे आपण वाढदिवस कसा साजरा करावा हे पाहणार आहोत. पहिलं म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे वाढदिवस साजरा करावा. इंग्रजी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा करू नये. कारण आपली सर्व देवदेवता, साधू संत, ऋषीमुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आईवडिलांची श्रद्धा पक्ष ही सर्व तिथीप्रमाणे करायचे असतात, म्हणून वाढदिवस तिथीप्रमाणे साजरा करावा. दुसरं म्हणजे वाढदिवस आपल्या कुलदेवतांच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा. ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे. हे वस्त्र आपल्या पैशानेच घ्यावे. त्या व्यक्तीस अभ्यंग स्नान, शौचस्नान घालावे. सुवासिक तेल लावून ज्या वस्त्रावर स्नान केले ते वस्त्र नंतर दान करावे, स्वतः घालू नये. नंतर त्या व्यक्तीस नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळून घ्यावे. दोन्ही हातात तांदूळ अक्षता घेऊन श्रीरामरक्षेतील पहिल्या 9 श्लोक, या 9 श्लोकात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाचा उल्लेख आहे, म्हणून त्या अवयवावर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर कुलदेवताचा फोटो ठेवावा. फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की या मुलाला किंवा मुलीला दीर्घ आयुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ करावा. नंतर उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे, मात्र आहेर कोणाचाही घेऊ नये. या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. आजकाल मेणबत्त्या लावून त्या विझवतात, ते अशुभ आहे. केकवरती सुरी फिरवतात. अन्नशास्त्राने कापणे हे सुद्धा अशुभ आहे, म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. श्री स्वामी समर्थ.